गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू या टॉपिकवरचे एक्झाम्पल्स घेणार आहे. मागील टॉपिकमध्ये आपण स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू यांचे डेफिनेशन्स आणि ट्रूथ व्हॅल्यूज वगैरे बघितलं होतं. लेट अस सपोज दॅट क्वेश्चन्स या टाईपचा विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट. जर समजा एखादा सेंटेन्स स्टेटमेंट होतं का हे चेक करा आणि जर होत असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा. ओके, first example, 6 into 4 is equals to 25. All of you know that 6 into 4 is a mathematical expression, there it is a statement, but whether it is true or false साठी आपण त्याला कॅल्क्युलेट करणार. 6 into 4 we know that 6 into 4 are it is 24 and therefore it is equals to 25. This is not true because 24 and 25 are not same, therefore its truth value is false. Means we write it is a statement which is false and therefore its truth value equals to capital F, means it is a false statement. सेकंड एक्झाम्पलवर आलो आपण तर क्लिअरली या ठिकाणी एक व्हेरिएबल दिसतो, तो x आहे आणि एक्सच्या व्हॅल्यूनुसार या स्टेटमेंटची या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू बदलते. समजा x इज इक्वल्स टू 3 टाकलं किंवा x इज इक्वल्स टू 3 पुटअप केले तर ॲन्सर 9 येतं आणि x इज नॉट इक्वल्स टू 3 म्हणजे 3 सोडून कोणतीही किंमत टाकली तर ॲन्सर 9 येणार नाही आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू व्हॅल्यू ऑफ x ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस सेंटेन्स गेट चेंजेस. म्हणजे एक्सच्या कंडिशननुसार किंवा अकॉर्डिंग टू एक्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस सेंटेन्स गेट चेंजेस. देअरफॉर दिस इज अ ओपन सेंटेन्स बिकॉज इट्स कंडिशन्स आर नॉट गिवन. कंडिशन एक्झाम्पलमध्ये दिलेल्या नाही आहेत म्हणून वी राईट इट ॲज दिस इज ॲन ओपन सेंटेन्स. ओके, देअरफॉर and we know that open sentences are not statement. Open sentences statement नसतात म्हणून therefore it is not a statement. आणि आधीच सांगितलं होतं की एक्झाम्पल जर स्टेटमेंट होत नसेल, एखादं सेंटेन्स जर स्टेटमेंट होत नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची आवश्यकता नाही आहे. थर्ड एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग सर क्वेश्चन आस्क केलेला आणि ज्या ठिकाणी क्वेश्चन आस्क केलेला असतो त्या टाईपच्या सेंटेन्सना आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. मीन्स वी राईट इट ॲज दिस इज ॲन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. दिस इज ॲन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, अँड वी नो दॅट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट, देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट होणार नाही. नेक्स्ट, द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 इज इक्वल्स टू 0 हॅज 2 रियल रूट्स. ओके, म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे किंवा आपण याला सरळ जर विचार केला लॉजिकली तर आधी हे स्टेटमेंट होतं किंवा होत नाही हा विचार करणं. द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 इज इक्वल्स टू 0 हॅज 2 रियल रूट्स. दिस इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स. जर पूर्ण सेंटेन्सचा विचार केला तर असर्टिव्ह सेंटेन्स आहे, काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. मग हे जर असर्टिव्ह सेंटेन्स आहे तर मीन्स इट इज क्लिअर इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट मीन्स वी राईट दिस इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट दिस इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स. Therefore it is a statement. Therefore it is a statement. But आता स्टेटमेंट आहे म्हणजेच आपण ट्रूथ व्हॅल्यूचा सुद्धा विचार करणार की इट इज ट्रू ऑर फॉल्स. मग इट इज ट्रू ऑर फॉल्स कसा येणार आहे तो आपण बघणार. जर इट इज ट्रू ऑर फॉल्ससाठी जर घेतलं आपण तर ट्रू किंवा फॉल्स येतो ते डिपेंड्स करतं या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सवर. x² - 5x + 6 इज इक्वल्स टू 0 याला खरंच रिअल रूट्स आहेत का हा विचार करावा लागेल. मग हा विचार करायचा असेल तर आपण त्याला फॅक्टोराईज करतो. फॅक्टोराईज जर केला आपण तर x² - 5x + 6 इज इक्वल्स टू 0 चे फॅक्टर्स वगैरे आपल्याला पाडता येतात. फॅक्टर्स आर -3 - 2. -2 becomes -5 and -3 into -2 becomes +6. Therefore it is +6 is equals to 0. If we solve this, it is x into x minus 3, -2 get outside, again it is x minus 3 which is equals to 0, and it is we take x minus 3 as outside, again it is x minus 2 that is equals to 0. Okay, we say that it is x minus 3 is equals to 0 or x minus 2 is equals to 0, means x is equals to 3 or x is equals to 2, and already we know that 2 and 3 are nothing but the real numbers, means this is a true statement because this quadratic equation has
two real roots, therefore this statement is a true statement. Means we write it is a statement which is true. Okay, therefore or hence its truth value, hence its truth value equals to it is capital T. Okay, after this we come to the next example. Next example is please sit down. Please sit down. काय वाटतं? प्लीज सिट डाउन ही एक आपण एखाद्याला रिक्वेस्ट वगैरे करतो की प्लीज सिट डाउन. प्लीज सिट डाउन मीन्स देअरफॉर वी से दॅट इट इज अ रिक्वेस्ट. आणि सगळ्या रिक्वेस्ट ह्या माहीत आहे, रिक्वेस्ट आर नॉट स्टेटमेंट और रिक्वेस्ट कम्स अंडर द इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आता रिक्वेस्ट जर इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये येतं तर ऑलरेडी वी नो दॅट की इम्परेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा स्टेटमेंट नसतात. देअरफॉर वी डायरेक्टली राईट दिस इज नॉट अ स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आवश्यकता नाहीच, ऑलरेडीच बोललो होतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. असर्टिव्ह सेंटेन्स आहे का हा विचार करा. यस, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, इट इज अ असर्टिव्ह सेंटेन्स. देअरफॉर वी से दॅट इट इज असर्टिव्ह सेंटेन्स, देअरफॉर इट बिकम्स अ स्टेटमेंट. आणि हे स्टेटमेंट झालं तर आपण नंतर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करणार. खरंच मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ हे सर्वांनाच माहिती, इट इज अ युनिव्हर्सली ट्रूथ. मून ऑलवेज रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. देअरफॉर वी राईट दिस इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. This is an assertive sentence. Already we know that assertive sentences or declarative sentences are statement. Therefore, it is a statement. ठीक आहे. आणि ट्रू किंवा फॉल्स, ऑलरेडी वी नो दॅट विच इज ट्रू. ओके, आणि ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू लिहा. ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आपल्याला, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इक्वल्स टू इट इज कॅपिटल टी. ओके, वे हायलाईट दिस, असं हायलाईटही केलं तरी चालेल त्याला. ओके, त्यानंतर लास्टली 7 नंबर, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर लिहिता येतो का. त्यानंतर बिफोर दॅट इट इज असर्टिव्ह सेंटेन्स आहे किंवा नाही आहे. यस, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. फुल स्टॉप पण आहे आणि कन्स्ट्रक्शन ही असर्टिव्ह सेंटेन्स सारखीच आहे, बिकॉज दे आणि इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. देअरफॉर दिस इज अ असर्टिव्ह सेंटेन्स. वी राईट देअरफॉर सोल्युशनमध्ये आपण लिहिणार दिस इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स आहेच, दिस इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स, बट देअरफॉर इट इज स्टेटमेंट. देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. देन वी डिसाइड वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू ऑर फॉल्ससाठी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे माहीत पाहिजे आणि रिअल नंबर्स म्हणजे काय हे सुद्धा माहीत आहे. आपण कोणताही रिअल नंबर जर घेतला, कॉम्प्लेक्स नंबर मीन्स इट इज ऑफ द फॉर्म z इज इक्वल्स टू a plus ib and a and b both are nothing but the real numbers and I is nothing but the imaginary number. Its value is I is equals to root -1. तो इमॅजिनरी नंबर असतो. z is equals to a plus ib means कॉम्बिनेशन ऑफ रिअल अँड इमॅजिनरी इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स नंबर. जर कोणताही नंबर्स इन जनरली कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरमध्ये झालेलंच असतं. z इज इक्वल्स टू a प्लस आय बी इट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स नंबर. आणि कोणताही रिअल नंबर जर घेतला तर तो या फॉर्ममध्ये लिहिता येतो. म्हणजेच आपण त्याला असं लिहू, लेट अस सपोज दॅट 2 इज अ रिअल नंबर. 2 कॅन बी रिटन ॲज 2 प्लस आय इंटू 0. अशा पद्धतीची मांडणीसुद्धा करता येते. 3 घेतला, 3 इज इक्वल्स टू 3 प्लस आय इंटू 0. ओके, अशा फॉर्ममध्ये कोणताही रिअल नंबर असेल तर तो रिअल कॉम्प्लेक्सच्या फॉर्ममध्ये मांडता येतो. देअरफॉर एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर इज अ स्टेटमेंट बट इट इज ट्रू स्टेटमेंट. देअरफॉर राईट इट, वी राईट इट ॲज विच इज ट्रू. हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू. प्रश्न राहिला तो ट्रूथ व्हॅल्यूचा. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू कॅन बी रिटन ॲज हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इक्वल्स टू capital T. Okay, these are the 7 number. Now 8 number, he is honest. He is honest. हां, आधी हे बघणार आपण की स्टेटमेंट होणार किंवा नाही होणार. ही इज ऑनेस्ट.
which are he is honest. This sentence also changes its value according to he. हा जो ही असतो हा आपल्याला माहीत नाही की हा कोणत्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो किंवा कोणाबद्दल आपण बोलतो हे माहीतच नाही आहे. मग तो कोणासाठी हॉनेस्ट असेल, कोणासाठी ऑनेस्ट नसेल. म्हणजेच काय, पर्सन टू पर्सन म्हणू किंवा अकॉर्डिंग टू प्रोनाउन्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस सेंटेन्स गेट चेंजेस. आणि ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू कंडिशननुसार किंवा प्रोनाउन्सनुसार चेंज होते त्यांना आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. देअरफॉर वी से दॅट दिस इज ॲन ओपन सेंटेन्स. And already we know that open sentences are not statement. This is an open sentence. Therefore, it is not a statement. Okay. Next example, the square of a prime number, the square of a prime number is a prime number. Okay. Next example, 9 number, the square of a prime number is a prime number. Before that, whether it is a statement or not, clearly it is a statement because it is a assertive sentence. Assertive sentence है information दिलेली आहे, therefore it is a statement. But whether it is true or false, त्यानंतर आपण ट्रू आणि फॉल्सचा विचार करणार. समजा ट्रू आणि फॉल्सचा विचार जर केला तर द स्क्वेअर ऑफ ए प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. प्रत्येकच प्राईम नंबर जर घेतला तर त्याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यानंतर तो प्राईम नंबर यायलाच पाहिजे. बट बेसिकली 2 इज अ इवन प्राईम नंबर. इफ वी स्क्वेअर दिस 2, या 2चा जर स्क्वेअर घेतला समजा आपण तर 2चा स्क्वेअर येणार इट इज इक्वल्स टू 4. अँड वी नो दॅट 4 इज नॉट प्राईम. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज अ false statement. Why this is false statement? Square of 2 is prime. All of we know that 2 is a prime, even prime number. If we take its square, therefore 2 square is equals to 4, and 2 square is the 4 होता असेल किंवा 2 square is equals to 4 means, but this 4 is not prime. Therefore for this 2 it becomes a false statement. Therefore we write it as this is a assertive sentence. This is an assertive sentence. Okay, therefore it is a statement. Assertive sentence, therefore it is a statement which is false. Therefore किंवा hence its truth value is equals to false. Okay. Next example, number 9, number 10. Indians are intelligent. Okay. Next example, Indians are intelligent. Okay. Indians are intelligent. Indians are intelligent. अगेन पर्सन टू पर्सन जर विचार केला या सेंटेन्सचा तर ट्रूथ व्हॅल्यू चेंज होते. आणि पर्सन टू पर्सन जर ट्रूथ व्हॅल्यू चेंज होत असेल तर अशा सेंटेन्सेसला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. देअरफॉर दिस इज ॲन ओपन सेंटेन्स. देअरफॉर आणि ओपन सेंटेन्सेस माहिती आहे की ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. देअरफॉर वी राईट इट ॲज इट इज नॉट अ स्टेटमेंट. It is not a statement. Okay. Number next. Okay. Sin 2 theta. 11 number. Sin 2 theta equals to 2 times sin theta into cos theta. Theta belongs to capital R. Okay. Sin 2 theta equals to 2 times sin theta into cos theta. We know that this is a mathematical identity. Okay, sin 2 theta equals to 2 sin theta cos theta. Theta belongs to capital R. This is nothing but the mathematical identity. And already we know that mathematical identities or mathematical formulae
are nothing but the true statement. Okay, mathematical identities or mathematical formula are true statement. Therefore we write at it is a statement, it is a statement which is true, which is true. आणि ट्रूथ व्हॅल्यू लिहा. ट्रूथ व्हॅल्यू लिहायची असेल तर देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इक्वल्स टू कॅपिटल T. Already we know that mathematical identities are always. Next example 12. It is red in color. It is red in color. It is red in color. Again, truth value of this sentence again changes according to the pronoun it. हा इट आपण एखाद्या वस्तूबद्दल वापरला, व्यक्तीबद्दल वापरला, कोणाबद्दल वापरला समजा की ते आपल्याला माहीत नाही. इट इज रेड इन कलर. ठीक आहे. मग इट इज रेड इन कलरमध्ये जर विचार केला तर या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू अगेन चेंज होते अकॉर्डिंग टू प्रोनाऊन. मग प्रोनाऊन जर बदललं, ट्रूथ व्हॅल्यूची जर ऑब्जेक्ट बदलले तर ट्रूथ व्हॅल्यू ऑटोमॅटिकली चेंज होत राहणार. आणि कलर वगैरे तर माहीतच नाही आपल्याला. इट इज मीन्स इट इज नथिंग बट द प्रोनाऊन. देअरफॉर दिस इज अन ओपन सेंटेन्स. This is an open sentence. Therefore, we know that open sentences are not statement. Therefore, it is not a statement. Therefore, it is not a supporter. Please get me a glass of water. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. या ठिकाणी आपण प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर, इट इज अन रिक्वेस्ट. ऑलरेडी वी नो दैट इट इज अ रिक्वेस्ट and request comes under the imperative sentences. Therefore we write it as it is an or this is a request. Therefore it is not a statement because imperative sentences are not statement. Therefore it is not a statement because it is a request. Number 14. 2 is the only even prime number. 2 is the only even prime number. 2 is the only even prime number. Whether it is assertive, we have to identify this is statement or not. Therefore 2 is the only even prime number. 2 is the only even prime number असर्टिव्ह आहे का, हा साधा प्रश्न. जर असर्टिव्ह असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू वगैरे चेक करणार. 2 is the only even prime number is an assertive sentence. Therefore we write it as this is an assertive sentence. Therefore it is a statement. Therefore it is a statement. But whether it is true or false, we know that 2 is the only one even number which is prime. Therefore which is true. Therefore it becomes a true statement. Why the reason मी आधीच सांगितलं की 2 हा एकच इवन नंबर असा आहे की जो प्राइम सुद्धा आहे. Therefore its truth value, hence its truth value is equals to it is capital T. Lastly, last example, that is 15 number, that is what a horrible sight, what a horrible sight it was. What a horrible sight it was. वाटणे जरी सुरुवात झाली असेल पण ॲट लास्ट देर इज अ एक्सक्लामेटरी साइन. देअरफॉर दिस इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. मीन्स वी राइट इट एज दिस इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. दिस इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. We know that exclamatory sentences are not again statement. Therefore it is
not a statement, therefore it is not a statement. Okay, thank you.